श्री स्वामी समर्थ. भक्त हो, स्वामी समर्थ आपल्याला कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतात. आज रविवार आहे. पाहूया आज स्वामींनी तुमच्यासाठी काय संदेश पाठवला आहे. श्री स्वामी समर्थ. रविवारची सुरुवात स्वामींच्या नावाने करा. दिवस सुंदर जाईल. स्वामींवर विश्वास ठेवा. ते कधीच चुकीचा मार्ग दाखवत नाही. तुमची श्रद्धा तुमचं नशीब बदलू शकते. स्वामींचं नाव घेतलं की मनाला शांती मिळते. रविवार हा नव्या सुरुवातीचा दिवस आहे. स्वामी म्हणतात, संयम ठेवा. वेळ तुमच्यासाठी बदलणार आहे. जिथे विश्वास आहे तिथे चमत्कार घडतात. स्वामींची कृपा शांतपणे काम करते. तुम्ही एकटे नाही. स्वामी तुमच्या सोबत आहेत. प्रत्येक दिवस स्वामींचं देणं आहे. रविवारच्या दिवशी मन शांत ठेवा. स्वामी तुमच्या प्रत्येक प्रार्थना ऐकतात. कठीण काळातच स्वामींची खरी साथ मिळते. विश्वास ठेवा. सर्व काही योग्य वेळी होईल. स्वामींवर श्रद्धा ठेवा. चिंता दूर होईल. रविवारचा दिवस सकारात्मक विचारांसाठी आहे. स्वामी तुमचं आयुष्य योग्य दिशेने नेत आहेत. मन स्वच्छ ठेवा. स्वामी जवळ येतात. प्रार्थना हीच सर्वात मोठी ताकद आहे. स्वामींचं नाव म्हणजे शक्ती. स्वामी तुमच्या मनातील प्रत्येक वेदना ओळखतात. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट कारणाने घडते. स्वामींची कृपा असली की भीती राहत नाही. रविवार म्हणजे आत्मचिंतनाचा दिवस. स्वामींवर विश्वास ठेवणं म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवणं. स्वामी तुम्हाला कधीच सोडत नाहीत. तुमचा संघर्ष व्यर्थ जाणार नाही. स्वामी तुमच्यासाठी काहीतरी मोठं ठरवत आहेत. शांत रहा. स्वामी काम करत आहेत. तुमचा वेळ येणारच आहे. स्वामींच्या कृपेने अशक्य शक्य होतं. रविवारचा दिवस आनंदाने जगा. स्वामी तुमचं रक्षण करत आहेत. तुमचं मन मजबूत ठेवा. स्वामींवर विश्वास ठेवा. मार्ग सापडेल. प्रत्येक संकट एक संधी आहे. स्वामी तुमच्या सोबत चालत आहेत. तुमची मेहनत वाया जाणार नाही. रविवार म्हणजे सकारात्मक ऊर्जा. स्वामींचं नाव घेतलं की आत्मविश्वास वाढतो. स्वामींचं स्मरण म्हणजे शांती. तुमचा विश्वासच तुमची ताकद आहे. स्वामी तुमच्या पाठीशी उभे आहेत. रविवारचा दिवस कृतज्ञतेचा आहे. स्वामींची कृपा कधीच कमी पडत नाही. तुमचं मन शांत ठेवा. स्वामी योग्य वेळी योग्य देतात. विश्वास ठेवा. सर्व ठीक होईल.
स्वामी तुमचं आयुष्य सुंदर बनवत आहेत. रविवार म्हणजे आशेचा दिवस. स्वामींवर श्रद्धा ठेवा, संकट दूर होतील. तुमचा प्रवास चालू ठेवा, स्वामी तुमच्या सोबत आहेत. तुमच्या मनातील भीती दूर करा, स्वामींचं नाव घ्या, मन शांत करा. रविवार नवीन संधी घेऊन येतो. स्वामींचं स्मरण म्हणजे समाधान. तुमचं नशीब बदलणार आहे. स्वामी तुमची काळजी घेत आहेत. विश्वास ठेवा आणि पुढे चला. स्वामींची कृपा तुमच्यावर आहे. तुमचा वेळ जवळ आला आहे. रविवारचा दिवस आनंदाने भरा. स्वामी तुमचं मार्गदर्शन करत आहेत. तुमची प्रार्थना ऐकली जात आहे. स्वामींवर विश्वास ठेवा. मनात सकारात्मकता ठेवा. स्वामी तुमचं रक्षण करत आहेत. रविवार म्हणजे शांती. स्वामी तुमचं आयुष्य उजळवत आहेत. तुमची श्रद्धा तुमची शक्ती आहे. स्वामी तुमच्यासाठी आहेत. रविवार म्हणजे नवीन सुरुवात. स्वामींचं नाव घ्या. तुमचा विश्वास मजबूत ठेवा. स्वामी तुम्हाला पुढे नेत आहेत. रविवार सकारात्मकतेचा दिवस आहे. स्वामी तुमच्या जवळ आहेत. तुमचं आयुष्य बदलणार आहे. विश्वास ठेवा आणि शांत रहा. स्वामींची कृपा तुमच्या सोबत आहे. रविवारचा दिवस खास बनवा. स्वामी तुमच्या आयुष्यात प्रकाश आणतील. तुमची मेहनत फळ देईल. स्वामींवर विश्वास ठेवा. रविवार आनंदाने जगा. स्वामी तुमचं रक्षण करत आहेत. तुमची प्रार्थना शक्तिशाली आहे. स्वामी तुमचं जीवन सुंदर करत आहेत. विश्वास ठेवा, सर्व काही ठीक होईल. स्वामींचं नाव म्हणजे आधार. रविवार म्हणजे शांतता. स्वामी तुमच्या सोबत आहेत. तुमचं आयुष्य उजळणार आहे. स्वामींची कृपा अमर्याद आहे. तुमचा विश्वास वाढवा. स्वामी तुम्हाला साथ देत आहेत. रविवार म्हणजे आशा. स्वामी तुमचं भलं करतील. शेवटी एकच, श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. स्वामी महाराज की जय. भक्त हो, ही काही वाक्य होती जी स्वतः स्वामींनी भक्तांना सांगितली होती. हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे मी फक्त एक माध्यम आहे. बाकी सर्व स्वामींची कृपा, स्वामींची लीला. त्यांच्या कृपेशिवाय आणि लीलेशिवाय कोणतीही गोष्ट होणे अशक्य आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. स्वामी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ.